बायोकेमिस्ट्री मधलं युनिट सेकंड आपण घेतोय आणि युनिट सेकंड मध्ये हे लिपोजेनेसिस आहे. मागच्या वेळेस आपण जमैकन वॉमिटिंग सिकनेस पर्यंत आलो होतो. आता आपल्याला त्याच्या पुढे लिपोजेनेसिस घ्यायचं आहे. ओके, बीटा ऑक्सिडेशन जसं आपण वर बघितलं, हा जमैकन वॉमिटिंग सिकनेस आपण मागच्या वेळेस पूर्ण केला होता, म्हणजे कालच पूर्ण केला होता. तर आता लिपोजेनेसिस पाहू. लिपोजेनेसिस हे फॅटी ॲसिड आणि ट्रायग्लिसराईड सिंथेसिस होतं ग्लुकोज आणि दुसऱ्या सबस्ट्रेट पासून. त्याचं हे प्रोसेस आहे. लिपोजेनेसिस म्हणजे काय, तर ग्लुकोज आणि दुसऱ्या सबस्ट्रेट पासून फॅटी ॲसिड आणि ट्रायग्लिसराइड्स बनवले जातात, याला म्हणतात लिपोजेनेसिस. ओके, ही प्रोसेस आहे. तर जेव्हा ग्लुकोज लेवल वाढते आणि ग्लुकोज लेवल भरपूर असते आपल्या शरीरामध्ये, किंवा एक्सेस ॲसिटिल CoA आपल्या शरीरामध्ये असतं, ग्लायकोलायसिसच्या प्रोसेसमुळे एक्सेस ॲसिटिल CoA आपल्या शरीरात जर जनरेट झालेलं असेल, तर त्याचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिडमध्ये किंवा ट्रायग्लिसराइड्समध्ये किंवा कोलेस्टेरॉलमध्ये, स्टेरॉइड्समध्ये किंवा बाईल सॉल्टमध्ये त्याचं कन्व्हर्शन करता येतं. आपलं शरीर त्या ग्लायकोलायसिस मध्ये जे तयार झालेलं ॲसिटिल CoA आहे, या ॲसिटिल CoAचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये किंवा ट्रायग्लिसराइड्समध्ये, कोलेस्टेरॉल, स्टेरॉइड्स, बाईल सॉल्ट याच्यामध्ये रूपांतर करू शकतं. ही जी बायोसिंथेसिसची प्रोसेस आहे, ही ॲडिपोसाइट म्हणजे फॅट सेलच्या सायटोप्लाझममध्ये होते. ओके, आणि ह्या सायटोप्लाझममध्ये ते फॅटी ॲसिडचं जनरेशन होतं, म्हणजे लिपोजेनेसिस होतं. ॲडिपोसाइट नावाच्या सेलमध्ये होतं. फॅट सेल म्हणतात तिला किंवा ॲडिपोसाइट म्हणतात, दोन्ही नावं आहेत. दुसरं हेपॅटोसाइटमध्ये सुद्धा लिपोजेनेसिस होतं. हेपॅटोसाइटला लिव्हर सेल म्हणतात. ओके, तर जेव्हा ॲडिपोस टिश्यूमध्ये आपल्याला दिसतं की ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो, त्यावेळेस ॲडिपोस टिश्यूमध्ये हे फॅटी ॲसिडचं जनरेशन म्हणजे लिपोजेनेसिस होतं. ओके, याचा फार मोठा काही असा उपयोग नाही आहे. ॲडिपोस टिश्यूमध्ये याचा काही फार मोठा उपयोग नाही आहे. मायनर सिग्निफिकन्स असतो याला. सबस्टॅन्शियल कार्बोहायड्रेट ओव्हरफिडिंग जरी झालं तरी पण मग आपल्याला फॅटी ॲसिडचं जनरेशन करता येतं. आता लिपोजेनेसिसमध्ये काय काय होतं ते पाहू आपण. पहिल्यांदा वेगवेगळ्या ह्युमन सेल्स जे आहेत त्या ॲबिलिटी दाखवतात, त्यांची ॲबिलिटी असते, त्या करू शकतात कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिडमध्ये, ते करू शकतात. तर बायोकेमिकल पाथवे येतो, त्या बायोकेमिकल पाथवेचं नाव आहे डी नोव्हो लिपोजेनेसिस. ओके, नुसतंच कार्बोहायड्रेटमध्ये ते कन्व्हर्शन नाही करत, तर अॅमिनो ॲसिड कार्बनमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं. कार्बोहायड्रेटचं रूपांतर अॅमिनो ॲसिडमध्ये सुद्धा होऊ शकतं. ओके, तर ही ह्युमन सेलची ॲबिलिटी आहे. तर त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये करू शकतात. बायोकेमिकल पाथवे त्याला म्हणतात डी नोव्हो लिपोजेनेसिस. या डी नोव्हो लिपोजेनेसिसमध्ये कार्बोहायड्रेटचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होतं. त्याच्यामध्ये इनिशियल स्टेप काय आहे फॅटी ॲसिडच्या सिंथेसिससाठी, तर ॲसिटिल CoA कार्बोक्सिलेशन होऊन मेलॉनिल CoA तयार होतं. ओके, आणि एन्झाईम ॲसिटिल CoA कार्बोक्सिलेज याच्या मदतीने, ह्या एन्झाईमच्या मदतीने लिव्हरमध्ये असतं, हे लिव्हरमध्ये ही प्रक्रिया होते. स्केलेटल मसल्समध्ये पण होते आणि ॲडिपोस टिश्यूमध्ये पण होते. एन्झाईम ॲसिटिल CoA कार्बोक्सिलेजच्या मदतीने ॲसिटिल CoA कार्बोक्सिलेशन होतं आणि मेलॉनिल CoA तयार होतं. ओके, फर्दर म्हणजे पुढे याच्यामध्ये इंटरेटिव्ह इंटिग्रेशन होतं मेलॉनिल CoAचं. ओके, मेलॉनिल CoA कार्बन्स जे आहेत याचं इंटरेटिव्ह इंटिग्रेशन होऊन
फॅटी ॲसिड तयार होतं किंवा फॅटी ॲसिड चेन तयार होते आणि याच्यापासून मग पाल्मिटिक ॲसिड बनतं. ओके, आता ही जी पाल्मिटिक ॲसिड बनण्याची प्रोसेस आहे ही एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, म्हणजे याच्यामध्ये एनर्जी लागते बऱ्याचशी. नाव पुढची ॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये इलॉंगेज आणि डिसॅच्युरेज हे 2 एन्झाईम्स आहेत. ह्या एन्झाईम्सच्या ॲक्शनमुळे स्टेरिक ॲसिड बनतं. हे जे इथे आपल्याला पाल्मिटिक ॲसिड बनलेलं आपण पाहिलं, तर या पाल्मिटिक ॲसिडपासून इलॉंगेज आणि डिसॅच्युरेज ह्या दोघं एन्झाईमच्या ॲक्शनमुळे स्टेरिक ॲसिडचं सिंथेसिस होतं. पुढे डी नोव्हो लिपोजेनेसिस, कार्बोहायड्रेट याचं फॅटी ॲसिडमध्ये रूपांतर करण्यासाठी हा पाथवे, तर याच्यामध्ये खूप एनर्जी लॉस्ट होते. हीट म्हणून हीटच्या फॉर्ममध्ये खूप एनर्जी लॉस्ट होते. मग सिंथेसाइज्ड फॅट जे आहे ते ऑक्सिडाइज होतं का स्टोअर फॉर्ममध्ये राहतं ट्रायग्लिसराईडच्या रूपामध्ये, हे काही असो, पण ही कार्बोहायड्रेटपासून फॅट तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये खूप एनर्जी जी आहे ती लॉस होते. ही जी प्रोसेस आहे ही इन्सुलिनमुळे ऍक्टिव्हेट होते आणि हायपरग्लुकोगोनिएमिया याच्यामुळे ही प्रोसेस इनहिबिट होते. जर समजा एक्सेस ग्लुकोगॉन सिक्रेशन असेल तर त्या एक्सेस ग्लुकोगॉन सिक्रेशनमुळे ही प्रोसेस इनहिबिट होते. तसंच सेल्युलर एनर्जी डिप्रायव्हेशन जे 5-AMP ॲक्टिवेटेड प्रोटीन कायनेजमध्ये, तर ही ग्लुकॅगॉनकडून ही प्रोसेस डिप्राईव्ह होते. ओके, नाव कार्बोहायड्रेट जे ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये असतं किंवा ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये असतं, लॅक्टेटच्या फॉर्ममध्ये असतं, हे मेजर प्रिकर्सर आहे डी नोव्हो लिपोजेनेसिसमध्ये. हे मेजर प्रिकर्सर आहे, म्हणजे यांच्यापासून फॅटी ॲसिड जनरेशन होतं. हे कोणामध्ये होतं? फीटसमध्ये होतं. फीटस म्हणजे काय? गर्भात. ओके, आणि निओनॅटमध्ये होतं. निओनॅट म्हणजे काय? तर एकदम नुकताच जन्माला आलेला किंवा प्रीमॅच्युअर जन्म ज्याचा झालेला आहे त्याचा. तर फीटसमध्ये आणि निओनॅटमध्ये ग्लुकोज, ग्लुकॅगॉन आणि लॅक्टेट पासून डी नोव्हो लिपोजेनेसिसने फॅटी ॲसिड फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे, नाव इथे ती प्रोसेस दिलेली आहे पहा लिपोजेनेसिसची. हा जो आकार आहे हा आकार लिव्हरचा आकार आहे. ही प्रोसेस लिव्हरमध्ये होते म्हणून हा लिव्हरचा आकार दाखवलेला आहे. ओके, तर आपण आता जी प्रोसेस डिस्क्राईब केली ती सगळी प्रोसेस इथे दिलेली आहे. तर हे डबल मी काही वाचत बसत नाही परत. ठीक आहे, नाव पुढची प्रोसेस डी नोव्हो सिंथेसिस फॅटी ॲसिडचं, हे गर्भाच्या लंगमध्ये होतं आणि हे खूप मोठ्या प्रमाणावरती याचा अभ्यास केला गेलेला आहे. सर्फॅक्टंट जे आहेत ते याच्यामध्ये काम करत असतात. नॉर्मल पल्मनरी फंक्शन जे जन्माच्या वेळेस, तर त्या नॉर्मल पल्मनरी फंक्शनमध्ये याच्यामध्ये डी नोव्हो सिंथेसिस जे आहेत ते अभ्यास केलं गेलेलं आहे. लिपोजेनेसिस हे जरी सायटोप्लाझममध्ये होत असलं तरी ॲसिटिल CoA जे आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये बनतं आणि ते मायटोकॉन्ड्रियामधून बाहेर काढता येऊ शकत नाही. मायटोकॉन्ड्रिया मेम्ब्रेनमधून बाहेर काढता येऊ शकत नाही. आता हा प्रॉब्लेम मग सॉल्व्ह कसा करायचा? तर पायरुवेट जे आहे याचं कन्व्हर्शन होतं आणि त्याच्यापासून ऑक्झॅलो ॲसिटेट आणि ॲसिटिल CoA हे 2 गोष्टी बनतात पायरुवेटपासून. मग 2 डिफरंट एन्झाईम्स असतात, त्या एन्झाईम्समुळे हे याचं कन्व्हर्शन होतं. पायरुवेटचं कन्व्हर्शन ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये आणि ॲसिटिल CoA मध्ये. नाव ऑक्झॅलो ॲसिटेट जे आहे ते पायरुवेटच्या ॲक्शनमुळे किंवा कार्बोक्झिलेजच्या ॲक्शनमुळे
तयार होतं. ओके. आणि तिथे पायरुवेटची ऍक्शन जी आहे, पायरुवेट डिहायड्रोजनाची जी ऍक्शन आहे, याच्यापासून मग ऍसिटिल COA बनतं. नाव ऑक्झॅलो ऍसिटेट जे आहे आणि ऍसिटिल COA हे दोघं कंबाईन होतात आणि याच्यापासून सिट्रेट बनतं. आणि सिट्रेट मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन क्रॉस करतं आणि सायटोप्लाझम मध्ये येतं. अशा रीतीने डी नोव्हो सिंथेसिससाठी ऍसिटिल COA हे मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन पासून बाहेर पडण्यासाठी एवढी प्रोसेस होते. ओके. त्याचं कन्व्हर्शन होतं आणि मग मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन पासून त्याला बाहेर काढलं जातं. ओके. मग सायटोप्लाझम मध्ये सिट्रेटचं कन्व्हर्शन परत ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये आणि ऍसिटिल COA मध्ये होतं. आणि हे जे ऑक्झॅलो ऍसिटेट आहे याचं कन्व्हर्शन मग मॅलेट मध्ये होतं आणि नंतर पायरुवेट मध्ये होतं. ओके. पायरुवेट परत मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन क्रॉस करून जातं आणि नेक्स्ट सायकल लिपोजेनेसिसचं जे नेक्स्ट सायकल आहे त्याची वाट पाहतं. नेक्स्ट सायकल त्याच्यापासून मग पुढे सुरू होतं. नाव ऍसिटिल COA जे हे मॅलेनिल COA पासून तयार होतं आणि याच्यामध्ये फॅटी ऍसिडचं सिंथेसिस होतं. ओके. ऍसिटिल COA हे मॅलेनिल COA मध्ये कन्व्हर्ट होतं आणि हे मॅलेनिल COA फॅटी ऍसिडच्या सिंथेसिससाठी वापरलं जातं. ठीक आहे. सो दॅट इज लिपोजेनेसिस. लिपोजेनेसिस म्हणजे काय? द कन्व्हर्शन ऑफ शुगर्स किंवा कार्बोहायड्रेट्स इनटू फॅटी ऍसिड्स, दॅट इज लिपोजेनेसिस. नाव लिपोलायसिस. लिपोलायसिस ही उलटी प्रोसेस आहे. लिपोलायसिस म्हणजे लिपिडचं ब्रेकडाऊन होणे. लायसिस इज ब्रेकडाऊन. एनर्जी मिळते फॅट पासून आणि फॅट पासून एनर्जी घेण्यासाठी ट्रायग्लिसराइड्स जे आहेत ते पहिल्यांदा तोडले पाहिजे किंवा ब्रोकन डाऊन केले पाहिजे हायड्रोलायसिसच्या प्रोसेसने. त्याचे दोन प्रिन्सिपल कंपोनंट्स असतात फॅटचे, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. सो फॅट किंवा ट्रायग्लिसराइड्स यांचं ब्रेकडाऊन होतं, हायड्रोलायसिसच्या प्रोसेसने ब्रेकडाऊन होतं आणि फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉलमध्ये त्याचं रूपांतर होतं. हे कशासाठी होतं? टू ऑब्टेन एनर्जी. ओके. ह्या प्रोसेसला म्हणतात लिपोलायसिस. ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होते आणि याच्यामध्ये फॅटी ऍसिड्स ऑक्सिडाइज होतात बीटा ऑक्सिडेशनने आणि त्याच्यापासून ऍसिटिल COA बनतं. ओके. हे ऍसिटिल COA जे ते क्रेब्स सायकलमध्ये वापरलं जातं आणि ग्लिसरॉल जे हे रिलीज होऊन ट्रायग्लिसराइड्स पासून ग्लिसरॉल रिलीज होऊन लिपोलायसिस नंतर डायरेक्टली एंटर होतं हे ग्लायकोलायसिस पाथवेमध्ये. याला म्हणतात DHAP. ओके. DHAP तयार होतं. नाव एक ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल्स हा 3 फॅटी ऍसिड पासून तयार होतो. ओके. एक ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल्स पासून 3 फॅटी ऍसिड मॉलिक्युल्स तयार होतात आणि त्यापासून 16 कार्बन ॲटम्स मोकळे होतात. प्रत्येकामध्ये 16 कार्बन ॲटम असतात. फॅट मॉलिक्युल्स जे आहेत ते जास्त एनर्जी निर्माण करतात आणि कार्बोहायड्रेटपेक्षा फॅट मॉलिक्युल्स पासून एनर्जी जास्त मिळते. म्हणून इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी आहे ह्युमन बॉडीमध्ये. फॅट्स हे इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी आहेत. नाव ट्रायग्लिसराइड्स जे असतात याच्यामध्ये मोर दॅन ट्वाइस म्हणजे 2 पेक्षा जास्त पद्धतीने एनर्जी ही रिलीज होते. आणि ज्यावेळेस कम्पेअर केलं जातं कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यांचं ज्यावेळेस कंपॅरिझन होतं
तर तिथे ग्लुकोज लेवल्स कमी असतात. ज्यावेळेस ग्लुकोज लेवल कमी असतात त्यावेळेस ट्रायग्लिसराइड्स याचं कन्व्हर्टेड होतं आणि त्यापासून ॲसिटिल CoA मॉलिक्युल्स बनतात. आणि हे ATP बनवण्यासाठी वापरले जातात. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं ते, त्या ॲरोबिक रेस्पिरेशनने ATP जनरेशनसाठी याचा वापर केला जातो, ॲसिटिल CoA चा वापर केला जातो. ओके, नाव फॅटी ॲसिडचं ब्रेकडाऊन करणं म्हणजे फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन याला म्हणतात. आपण वरती पाहिलेली आहे ही प्रोसेस. फॅटी ॲसिड ब्रेकडाऊन करणं म्हणजे काय, तर फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन करणं किंवा बीटा ऑक्सिडेशन करणं हे सायटोप्लाझममध्ये सुरुवात होते आणि तिथे फॅटी ॲसिड्स याचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिल CoA मॉलिक्युल्समध्ये होतं. ओके, फॅटी ॲसिल CoA मॉलिक्युल्समध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. हे जे फॅटी ॲसिल CoA आहे हे कंबाईन होऊन कार्निटीनशी कंबाईन होतं हे, आणि त्याच्यापासून फॅटी ॲसिटिल कार्निटीन मॉलिक्यूल तयार होतो आणि याचा ट्रान्सपोर्ट होऊन फॅटी ॲसिड मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनपासून बाहेर येतं. ओके, मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमधून पास होतं. मग ज्यावेळेस ते मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये येतं तर तिथे फॅटी ॲसिटिल कार्निटीन मॉलिक्युल्स हा कन्व्हर्ट होतो फॅटी ॲसिल CoA मध्ये आणि परत ॲसिटिल CoA जो आहे तो तयार होतो. हे जे न्यूली फॉर्म ॲसिटिल CoA आहे हे क्रेब सायकलमध्ये जातं आणि याचा ATP प्रोड्यूस करण्यासाठी वापर केला जातो. ज्याप्रमाणे ॲसिटिल CoA हे पायरुवेटपासून बनतं त्याचप्रमाणे हे पण बनतं. ही पण प्रोसेस होते. नाव लिपोलायसिसमध्ये एन्झाईम्स कोणते कोणते असतात ते पाहू आपण. लिपोलायसिसमध्ये कोणते कोणते एन्झाईम्स असतात, तर प्रायमरी आणि सेकंडरी इस्टर बॉन्ड्स जे आहेत यांचं ज्यावेळेस हायड्रोलायसिस होतं लॉंग चेन फॅटी ॲसिडमध्ये आणि ग्लिसरॉल बॅकबोनमध्ये ट्रायग्लिसरॉल्समध्ये, तर याला म्हणतात लिपोलायसिस. ओके, लिपोलायसिस म्हणजे काय, तर प्रायमरी आणि सेकंडरी बॉन्डचं हायड्रोलायसिस हे कुठे होतं, लॉंग चेन फॅटी ॲसिड्समध्ये आणि ग्लिसरॉल बॅकबोनमध्ये होतं. ट्रायग्लिसरॉलच्या ग्लिसरॉल बॅकबोनमध्ये होतं आणि लॉंग चेन फॅटी ॲसिडमध्ये होतं. हे हायड्रोलायसिस ऑफ प्रायमरी आणि सेकंडरी इस्टर्स या प्रोसेसला म्हणतात लिपोलायसिस. ही स्पेसिफिक हायड्रोलायसिस नावाच्या एन्झाईम्सवरती अवलंबून असते. हायड्रोलायसिस म्हणजे हायड्रोलायसिस करणारे एन्झाईम्स, हायड्रोलायसिस. ओके, हायड्रोलायसिस याचा अर्थ आहे हायड्रोलायसिस करणारे एन्झाईम्स. ओके, कॉमनली याला लायपेजेस असं म्हणतात या एन्झाईम्सना. याच्यामध्ये 3 एन्झाईम्स असतात. आदिपोस ट्रायग्लिसराइड लायपेज म्हणजे ATGL. ओके, नंतर हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेज म्हणजे HSL आणि मोनोग्लिसराइड लायपेज म्हणजे MGL. हे 3 एन्झाईम्स याच्यामध्ये भाग घेतात आणि यांचं इम्प्लिकेशन जे आहे ते हायड्रोलायसिस कंप्लीट करण्यासाठी होतं. ट्रायग्लिसरॉल मॉलिक्युल्स जो आहे सेल्युलर लिपिड स्टोअर्समध्ये ट्रायग्लिसरॉल मॉलिक्युल्स जो आहे त्याचा हायड्रोलायसिस होतं या 3ही एन्झाईम्समुळे. ओके, याची ही फिगर इथे दाखवलेली आहे, ही प्रोसेस पूर्ण. नाव आदिपोस ट्रायग्लिसराइड लायपेज जे हे फक्त फर्स्ट रेट लिमिटिंग स्टेपमध्ये परफॉर्म करतं, म्हणजे त्याचा ऍक्टिव्हिटी होते आणि ती हायड्रोलायसिस करतं ट्रायग्लिसरॉल्सचं आणि त्याच्यापासून डायॲसिटिल ग्लिसरॉल्स तयार होतात आणि फ्री फॅटी ॲसिड्स तयार होतात. ओके, हायड्रोलायटिक ऍक्टिव्हिटी जी आहे याचं जर कंपॅरिझन केलं ट्रायग्लिसरॉल्समध्ये म्हणजे TAG मध्ये किंवा ATGL मध्ये, तर असं दिसून येतं की फक्त मायनर आहे किंवा त्याच्यामध्ये अगदी कमी ऍक्टिव्हिटी आहे. दुसऱ्या लिपिडपेक्षा याच्यामध्ये खूप कमी ऍक्टिव्हिटी आहे.
डायग्लिसरॉल्स म्हणजे DAG आणि मोनो ॲसिल ग्लिसरॉल्स, नंतर कोलेस्टेरिलस्टर्स आणि रेटिनिल इस्टर्स. याच्यापेक्षा त्याच्यामध्ये खूप कमी ॲक्टिव्हिटी आहे. हायड्रोलायटिक ॲक्टिव्हिटी जी आहे ती खूप कमी आहे, फक्त मायनर ॲक्टिव्हिटी आहे किंवा अगदी जवळपास नसल्यासारखी ॲक्टिव्हिटी आहे. नाव हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेज जर आपण बघितलं त्याला HSL म्हणतात, हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेज. हे मल्टीफंक्शनल एन्झाईम आहे. याच्यामध्ये हायड्रोलायझिंग हे जे एन्झाईम आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिल इस्टर्स, नंतर ट्रायग्लिसरॉल्स म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रायग्लिसरॉल्स येतात, डायॲसिल ग्लिसरॉल्स येतात म्हणजे DAG त्याला म्हणतात, नंतर मोनो ॲसिल ग्लिसरॉल्स येतात MAG, ह्या सगळ्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसिल इस्टर्सचं हे हायड्रोलायसिस करतं. सो हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेज जे आहे HSL हे मल्टीफंक्शनल एन्झाईम आहे. वेगवेगळ्या ॲसिल इस्टर्सचं हायड्रोलायसिस ते करतं. त्या ॲसिल इस्टर्सचे नावं पण हे इथे दिलेले आहेत. ओके, जर समजा ट्रायॲसिल ग्लिसरॉल हायड्रोलायसिस आपण जर बघितलं, याची कॅस्केड जर आपण बघितली तर हे एन्झाईम जे आहे ते रेट लिमिटेड एन्झाईम आहे. DAG कॅटाबॉलिझम मध्ये हे रेट लिमिटिंग एन्झाईम आहे. आणि फायनली मग मोनोग्लिसराइड लायपेज जे आहे म्हणजे MGL मोनोग्लिसराइड लायपेज हे MAG ला तोडतं, क्लीव्ह करतं. क्लिव्हेज म्हणजे मध्ये तडा पडणे, आणि त्याच्यापासून ग्लिसरॉल आणि नॉन इस्टरिफाईड फॅटी ॲसिड्स तयार होतात. फ्री फॅटी ॲसिड्स म्हणतात याला. नॉन इस्टरिफाईड फॅटी ॲसिड्स म्हणजे काय? फ्री फॅटी ॲसिड्स. हे फ्री फॅटी ॲसिड्स इथे मग तयार होतात. नाव इम्पॉर्टंट रोल जर आपण बघितला ॲडिपोजचा, ॲडिपोज ट्रायग्लिसराइड लायपेजचा इम्पॉर्टंट रोल जर आपण याच्यामध्ये बघितला याचा जर समजा आपण इम्पॉर्टंट रोल बघितला कोणाचा, ॲडिपोज ग्लिसराइड लायपेजचा, याच्यामध्ये ट्रायॲसिल ग्लिसरॉल कॅटाबॉलिझम जे ह्या कॅटाबॉलिझममध्ये ATGLचा इम्पॉर्टंट रोल. तर असं दिसून येतं, तर ॲनालिसिस आणि एक्झामिनेशन जर केलं आपण ATGL डिफिशियंट माईसचा किंवा ह्युमन पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये जर समजा याचा अभ्यास केला तर तिथे म्युटेशन्स दिसतं. ATGL जीनमध्ये म्युटेशन दिसतं. तर हे ATGL म्युटेशन जे ह्युमनमध्ये हे सिस्टमिक ट्रायग्लिसरॉल्स जमा झाल्यामुळे होतं. कार्डियक मायोपॅथी जी आहे, या कार्डियक मायोपॅथीमुळे आणि सिस्टमिक ट्रायग्लिसरॉल अक्युम्युलेशन म्हणजे जमल्यामुळे, ट्रायग्लिसरॉल्स जमल्यामुळे, इथे गोळा झाल्यामुळे किंवा कार्डियक मायोपॅथीमुळे हे होतं. तर हा अगदी खूप क्वचित आढळणारा अनुवंशिक रोग आहे. याला न्यूट्रल लिपिड स्टोरेज डिसीज विथ मायोपॅथी असं म्हणतात. फार कमी आढळतो हा अनुवंशिक डिसीज आहे. मात्र एकाला झालेला असला की त्याच्या वंशामध्ये सगळ्यांना तो होतो. जर समजा याच्या उलट ATGL डिफिशियन्सी असेल आणि हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेज डिफिशियन्स माईस असेल तर त्याच्यामध्ये फॅट डिपॉझिशन वाढलेलं दिसून येत नाही. ते ओव्हरवेट नसतात किंवा ते जाड नसतात, ओबेज किंवा ओव्हरवेट ते राहत नाही. कारण काय? तर त्याच्यामध्ये हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेजची डिफिशियन्सी आहे, ATGL डिफिशियन्सी नाही आहे. ATGL डिफिशियन्सी आपण वरती पाहिली. इन कॉन्ट्रास्ट टू ATGL डिफिशियन्सी यांच्यामध्ये हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेजची डिफिशियन्सी आहे, HSL ची डिफिशियन्सी आहे. तर अशा रीतीने मग हे व्हाईट ॲडिपोज टिश्यू जे आहे ते लूज करतात. टिश्यू मास जो आहे तो याच्यापासून बाहेर पडतो आणि जसं जसं त्यांचं वय वाढतं तसं तसं ॲडिपोज टिश्यू यांच्यापासून बाहेर पडतो किंवा लूज होतो, म्हणजे ते काढलं जातं. ॲडिपोसाइट्स नावाच्या ज्या सेल्स आहे
ह्या HSL डिफिशियंट माईसमध्ये फक्त मॉडरेट म्हणजे कामापुरत्या किंवा एकदम कमी झालेल्या असतात. याच्यामध्ये स्टिम्युलेटेड लिपोलायसिस होत नाही. ओके, स्टिम्युलेटेड लिपोलायसिस बिलकुल होत नाही, कारण HCl डिफिशियंट माईट आहे. त्यामुळे त्याच्या ज्या सेल्स आहेत ह्या लिपोलायसिस एकदम कमी दाखवतात. ह्या माईसमध्ये डायॲसिल ग्लिसरॉल म्हणजे DAG हे खूप मोठ्या प्रमाणावरती अक्युमुलेट होतं. अक्युमुलेट होणे म्हणजे जमा होणे, आणि सेव्हरल टिश्यूजमध्ये हे DAG आपल्याला जमा झालेला दिसून येतं. तर त्याच्यावरून असं समजतं की HSL रेट लिमिटिंग आहे. DAG हायड्रोलिसिस साठी जर समजा HSL प्रेझेंट असेल तर DAG हायड्रोलिसिस हे कमी होतं. DAG हायड्रोलिसिसचा रेट कमी होऊन जातो, लिमिट येतं, त्याला मर्यादा येते HSL जर असेल तर. मग याच्यामध्ये म्युटेशन्स जर बघितले, HSL जीनमध्ये म्युटेशन्स असतात ह्युमनमध्ये, तर त्याच्यापासून एन्झाईमचं डिसफंक्शन होतं किंवा डिफिशियन्सी होते. हे मात्र रिपोर्ट केलं गेलेलं नाहीये. HSL जीनमध्ये जर म्युटेशन असेल तर यामुळे एन्झाईमचं डिसफंक्शन होतं किंवा डिफिशियन्सी होते असं काही आढळत नाही. मग फिजिओलॉजिकल रोल जर आपण बघितला मोनोग्लिसराईड लायपेजचा म्हणजे MGLचा लिपोलायसिसमध्ये, तर अजून हे काही इव्हॅल्युएशन झालेलं नाहीये किंवा कसं काय होतं, फिजिओलॉजिकल रोल काय आहे मोनोग्लिसराईड लायपेजचा लिपोलायसिसमध्ये, हे अजून आपल्याला काही समजलेलं नाहीये. याच्यावरती स्टडी चालू आहे. नाव टिश्यू स्पेसिफिक एक्सप्रेशन पॅटर्न जर आपण बघितला, म्हणजे प्रत्येक टिश्यूचा प्रत्येक जीननुसार टिश्यू कसा तयार होतो त्याला म्हणतात एक्सप्रेशन पॅटर्न. जीन एक्सप्रेस होतं आणि टिश्यू तयार होतो. तर जीनवरून टिश्यू एक्सप्रेस कसा होतो याचा जर पॅटर्न काढला आपण हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेजचा, तर आदिपोज ट्रायग्लिसराईड लायपेज म्हणजे ATGL सारखाच तो दिसतो. ओके, हार्मोन सेन्सिटिव्ह लायपेज हे म्हणजे HSL हे ATGL ला रिझेंबल आहे, म्हणजे सारखंच दिसतं. जर समजा हायएस्ट एक्सप्रेशन पाहिलं तर व्हाईट आदिपोज टिश्यू आणि ब्राऊन आदिपोज टिश्यू हे दोन त्याच्यामध्ये फरक असतात. हायएस्ट एक्सप्रेशन दिसतं व्हाईट आदिपोज टिश्यूमध्ये किंवा ब्राऊन आदिपोज टिश्यूमध्ये. आणि जर समजा HSLचं लो एक्सप्रेशन असेल तर ते लो एक्सप्रेशन बऱ्याचशा टिश्यूमध्ये दिसून येतं. ओके, स्टिरिओइडोनिक सेल्समध्ये, स्टेरॉइडोजेनिक सेल्समध्ये, नंतर मसल्समध्ये, पॅन्क्रियाटिक बीटा सेल्समध्ये, मॅक्रोफेजेसमध्ये HSLचं एक्सप्रेशन लो दिसतं. ओके, बऱ्याचशा टिश्यूमध्ये. नाव रेग्युलेशन ऑफ लिपोलायसिस. लिपोलायसिसचं रेग्युलेशन कसं होतं? लिपोलायसिसचं रेग्युलेशन कसं होतं हे आता आपण पाहू. नाव लिपोजेनेसिसचं रेग्युलेशन हे कसं होतं ते आपण पाहू. पहिल्यांदा लिपोलायसिसमध्ये लिपोजेनेसिसच्या किंवा लिपोलायसिसच्या रेग्युलेशनमध्ये लिपोलायसिसच्या रेग्युलेशनमध्ये ATGLचं रेग्युलेशन पहिल्यांदा पाहू आपण. आदिपोज ट्रायग्लिसराईड लायपेजची ऍक्टिव्हिटी जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. केव्हा? तर ऍक्टिव्हेटेड प्रोटीन जे ते ऍक्टिव्हेटेड प्रोटीन याला अल्फा किंवा बीटा हायड्रोलेज डोमेन कंटेनिंग प्रोटीन 5 म्हणतात. याच्यामुळे ती ऍक्टिव्हिटी वाढते. ABHD5. ओके, अल्फा किंवा बीटा म्हणजे AB, हायड्रोलेज H, डोमेन D, अल्फा बीटा हायड्रोलेज डोमेन
याचा तो शॉर्ट फॉर्म आहे ABHDA. ओके, तर ह्या अल्फा बीटा हायड्रोलेज डोमेनमुळे प्रोटीन 5 याच्यामुळे ATGL ची ऍक्टिव्हिटी एकदम ड्रास्टिकली इन्क्रीज होते, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते. तर याला म्हणतात जीन आयडेंटिफिकेशन 5-8, कंपॅरेटिव्ह जीन आयडेंटिफिकेशन 5-8 असं याला नाव दिलेलं आहे, CGI 5-8. याच्या पाठोपाठ कंपॅरेटिव्ह जीन सिक्वेन्स स्क्रीन केला ह्युमनचा आणि निमॅटोडचा, निमॅटोड C. निमॅटोड हा क्लास आहे, क्लास निमॅटोडा. या निमॅटोडामध्ये काही ॲनिमल्स असतात, ते आळ्यांसारखे दिसतात, लांब असतात, बारीक पण असतात. तर निमॅटोडा, सिस्टोडा हे क्लास आहे. तर ह्युमनमध्ये आणि निमॅटोडमध्ये हे जीन स्क्रीन केले, सिक्वेन्सिंग केलं कंपॅरिझन करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये जीन आयडेंटिफिकेशन 5-8 असं त्याला पहिल्यांदा नाव दिलं होतं. C. एलिगन्स नावाचा निमॅटोड आहे हा. ओके, ह्या ऍक्टिव्हेशनमध्ये डायरेक्ट प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन होते आणि तिथे ABHD5 जे त्याच्याशी प्रोटीन प्रोटीन इंटरॅक्शन होते आणि तिथे मॅक्सिमल स्टिम्युलेशन जे आहे ते अचीव केलं जातं. अप्रॉक्सिमेटली इक्विमोलर कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये असतात एन्झाईमचे आणि ऍक्टिव्हेटर प्रोटीन असतात. नाव याच्यामध्ये ABDH5 बाइंडिंग हे ATGL कन्फर्मेशनला अफेक्ट करतं आणि सबस्ट्रेट प्रेझेंटेशनमध्ये ATGL लिपोलायटिक ऍक्टिव्हिटीला एनहान्स करतं, हे अजून अननोन आहे. ओके, हे अजून आपल्याला माहिती नाही आहे. तर ती ऍक्टिव्हिटीचे जे प्रॉडक्ट आहे ऍक्टिव्ह साईटपाशी ते कसं होतं ते अजून माहिती नाही आहे. ते रिसर्चर्स त्याच्यावरती अजून काम करत आहे. डायरेक्ट इंटरॅक्शन जर बघितली तर ती सफिशियंट नाही आहे, कारण ABHD5 व्हेरियंट जे ते ATGL ला बाइंडिंग असतात आणि ते एन्झाईम ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट करायला फेल होतात. नाव ATGL ऍक्टिव्हेशन जे लिव्हिंग सेलमध्ये, तर याच्यामध्ये बाइंडिंग दिसून येतं ABHD5. याच्यामध्ये लिपिड ड्रॉपलेट असतं. तर हे लिपिड ड्रॉपलेटची डायरेक्ट इंटरॅक्शन होते स्वतःचीच, ती ABHD व्हेरियंटची सफिशियंट नसते. मग याचे जे ट्रंकेटेड व्हेरियंट्स आहेत, ट्रंकेटेड म्हणजे बंद झालेले, ABHD5शी बंद झालेले जे व्हेरियंट आहे, किंवा ट्रंकेटेड म्हणजे ज्यांचा ऍक्टिव्हिटी स्टॉप करून दिली गेलेली आहे, ते लोकलाइज होत नाही. ओके, लिपिड ड्रॉपलेटमध्ये लोकलाइज होत नाही, पण ATGL ला बाइंड होतात. ओके, आणि ते स्टिम्युलेट करत नाही, अनेबल असतात स्टिम्युलेट करायला. ATGL ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट करायला अनेबल असतात ते. ओके, सो दिस इज रेग्युलेशन ऑफ ATGL. नाव रेग्युलेशन ऑफ HSL. आदिपोज HSL याची जी ऍक्टिव्हिटी आहे ही 2 डिस्टिंक्ट मेकॅनिझमने कंट्रोल केली जाते. ओके, बीटा ॲड्रेनर्जिक स्टिम्युलेशन. ओके, बीटा ॲड्रेनर्जिक स्टिम्युलेशनच्या रिस्पॉन्समध्ये याची आदिपोज HCL ऍक्टिव्हिटी ही 2 डिस्टिंक्ट मेकॅनिझमने कंट्रोल केली जाते. बीटा ॲड्रेनर्जिक स्टिम्युलेशन याच्यामध्ये दिसून येतं. बीटा ॲड्रेनर्जिक स्टिम्युलेशनच्या रिस्पॉन्समध्ये ॲडिपोज HCL ऍक्टिव्हिटी ही
दोन डिस्टिंक्ट मेकॅनिझमने कंट्रोल केली जाते. पहिलं, हे एन्झाईम फॉस्फोरिलेट होतं बाय सीएमपी डिपेंडंट पीकेए, याच्याने ते हायड्रोलाइज होतं आणि ॲटलिस्ट 5 डिस्टिंक्ट सिरीन रेसिड्यूज तयार होतात. ओके. नंतर पीकेए जे आहे तर दुसरं प्रोटीन कायनेज हे पण फॉस्फोरिलेट होतात HCl मुळे. HCl ला फॉस्फोरिलेट करतात ते आणि एन्झाईम ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करतात. ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये एक्स्ट्रा सेल्युलर सिग्नल रेग्युलेटेड कायनेज जे हे दिसून येतं. ओके. या लिस्टमध्ये काय काय असतं म्हणजे ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करणारे एन्झाईम्स मध्ये काय काय असतं तर फॉस्फोरिलेट HSL हे एन्झाईम ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करतं. एक्स्ट्रा सेल्युलर सिग्नल रेग्युलेटेड कायनेज, नंतर ग्लुकोजन सिंथेज कायनेज 4, नंतर कॅल्शियम आयन्स, कॅल्शियम 2+ आयन्स, नंतर काल्मोडुलिन डिपेंडंट कायनेज 2 आणि AMP ऍक्टिव्हेटेड कायनेज, असे एवढे या लिस्टमध्ये आहेत. ओके. तर दुसरा जो मेकॅनिझम आहे, सेकंड मेकॅनिझम, तर फॉस्फोरिलेटेड HCl हे लिपिड ड्रॉपलेट्सशी इंटरॅक्ट करतात. प्रोटीन पेरिलिपिन 1 याच्याशी इंटरॅक्ट करतात आणि दॅट इज अ टार्गेट ऑफ पीकेए फॉस्फोरिलेशन. पीकेए फॉस्फोरिलेशनचं ते टार्गेट आहे. नाव ट्रान्सलोकेशन जर आपण बघितलं फॉस्फोरिलेटेड HSLचं ट्रान्सलोकेशन जर आपण बघितलं तर तिथे लिपिड ड्रॉपलेट ह्या व्हाईट ॲडिपोज टिश्यू मध्ये फॉस्फोरिलेटेड फॉर्म ऑफ पेरिलिपिन 1 मध्ये दिसून येतात. ओके. द ट्रान्सलोकेशन ऑफ फॉस्फोरिलेटेड HCl म्हणजे फॉस्फोरिलेटेड HCl हे दुसऱ्या ठिकाणी जातं. कुठे? लिपिड ड्रॉपलेटमध्ये, व्हाईट ॲडिपोज टिश्यूच्या लिपिड ड्रॉपलेटमध्ये. हे कशामुळे होतं तर फॉस्फोरिलेटेड फॉर्म, पेरिलिपिन 1चा फॉस्फोरिलेटेड फॉर्म याच्यामुळे ते होतं. ओके. बेसल नॉन हार्मोनल स्टिम्युलेटेड स्टेट जी आहे पेरिलिपिन 1ची ही फॉस्फोरिलेटेड नाही आहे आणि त्याच्यामुळे HSLचं बाइंडिंग जे आहे ते स्टॉप केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं आणि ते लिपिड ड्रॉपलेटला बाइंडिंग होत नाही. बीटा ॲड्रिनर्जिक स्टिम्युलेशन पेरिलिपिन 1 याच्या रिस्पॉन्समध्ये फॉस्फोरिलेटेड होऊन 6 कॉन्सेन्सस सिरीज रेसिड्यू तयार होतात पीकेए कडून. ओके. स्पेसिफिकली याचं फॉस्फोरिलेशन आहे सिरीन 81 मध्ये, नंतर 222 मध्ये, नंतर 276 मध्ये. याच्यामध्ये HSLचं बाइंडिंग इंड्यूस होतं आणि पेरिलिपिन 1 याच्यामध्ये पेरिलिपिन 1 ला ते HSL बाइंडिंग होतं. हे कोणामुळे इंड्यूस होतं तर सिरीन 81, 222, 276 याच्यामुळे HSLचं बाइंडिंग पेरिलिपिन 1 ला होतं आणि लिपिड ड्रॉपलेटला त्याचा ॲसेस मिळतो. फुल हार्मोनल स्टिम्युलेशन ज्यावेळेस होतं, ज्यावेळेस फुल हार्मोनल स्टिम्युलेशन होतं त्यावेळेस HSL फॉस्फोरिलेशन आणि पेरिलिपिन 1 मेडिएटेड ट्रान्सलोकेशन
लिपिड ड्रॉपलेट्सची जे हे होतं ते अप्रॉक्सिमेटली 100 टाइम्स म्हणजे 100 पट जास्त इंडक्शन होतं याचं HSL ऍक्टिव्हिटीशी. ते व्हाईट ॲडिपोज टिश्यूज मध्ये होतं. ओके. नॉन ॲडिपोज सेल्स लॅकिंग पॅरालिपिन 1 याच्यावरती दिसून येतात. आणि मग HSLचा जो रोल आहे तो लेस किंवा वेल कॅरेक्टराइज्ड असतो. याच्यामध्ये रोल ऑफ HSL जास्त कॅरेक्टराइज नाही आहे, लेस कॅरेक्टराइज आहे, जास्त कॅरेक्टराइज नाही आहे. नाव रेग्युलेशन ऑफ MGL. आत्तापर्यंत असं काही पुरावा मिळालेला नाहीये की सेल्युलर मोनोग्लिसराइड लायपेज म्हणजे MGL हे mRNA कॉन्सन्ट्रेशन्स किंवा एन्झाईम ऍक्टिव्हिटीज हे रेग्युलेट करतात. याच्यापैकी कोणतं तरी एखादा हार्मोन हे रेग्युलेट करतात किंवा एनर्जी स्टेट जी आहे सेलची त्याच्यामुळे हे रेग्युलेशन होतं असा अजून काहीही पुरावा नाहीये. MGL जे आहे ते हायली एक्सप्रेस्ड आहे मेनी टिश्यूजमध्ये, बऱ्याचशा टिश्यूजमध्ये MGL हे हायली एक्सप्रेस्ड आहे. ओके. आणि हाय MAG हायड्रोलेस. ओके. मेनी टिश्यूजमध्ये MGL हे हायली एक्सप्रेस्ड आहे. ओके. हाय MAG हायड्रोलेस ऍक्टिव्हिटी जी आहे ती त्याच्यामध्ये होते. आणि हे कॉन्स्टिट्युटिव्हली प्रेझेंट असतात आदिपोसाइट्समध्ये, हेपॅटोसाइट्समध्ये, मसल सेल्समध्ये. आणि ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती एक्सटेन्सिव्ह रेग्युलेशनमध्ये येत नाही. ओके. इट इज नॉट सब्जेक्ट टू एक्सटेन्सिव्ह रेग्युलेशन. हाय MAG हायड्रोलेज या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी आदिपोसाइट्समध्ये, हेपॅटोसाइट्समध्ये, मसल सेल्समध्ये असते. ओके. या सेल्सच्या प्रकार आहेत, हे सेल्सचे टाइप्स आहेत. आदिपोसाइट या सेलचा प्रकार आहे, हेपॅटोसाइट सेलचा प्रकार आहे, मसल सेल म्हणजे स्नायूंची सेल, हेपॅटोसाइट म्हणजे लिव्हरची सेल आणि आदिपोसाइट्स म्हणजे फॅट कंटेनिंग सेल. ओके. तर याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह रेग्युलेशन होत नाही. दुसरे जे एन्झाईम्स आहेत म्हणजे HSL आणि अल्फा किंवा बीटा हायड्रोलेज डोमेन कंटेनिंग प्रोटीन 6 म्हणजे ABHD6 हे सुद्धा MAG हायड्रोलेस ऍक्टिव्हिटी दाखवतात. आणि म्हणून मग इन व्हिवो MGL जर बघितलं तर त्याच्यावरून असं क्लिअर होत नाही की MGL इज द ओनली रिलेव्हंट MAG हायड्रोलेस. ओके. हे फक्त त्याच्यासाठी कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकत नाही. सो इथे आपण लिपिड हायड्रोलायसिस, लिपिड मेटाबॉलिझम दुसरं जे चॅप्टर आहे बायोकेमिस्ट्री तुमचा कोर्स 2, या कोर्स 2 मध्ये दुसरं जे युनिट आहे कोणतं, लिपिड मेटाबॉलिझम, हे आपण पूर्ण केलं. आता आपलं प्रोटीन मेटाबॉलिझम आणि एन्झाईम्स हे 2 युनिट अजून बाकी आहे, तर ते आपण पुढे घेऊया. ओके. लिपिड मेटाबॉलिझम आपण आज इथे पूर्ण केला. तर लिपिड मेटाबॉलिझम याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर ती प्रोसेस आपण दुसऱ्या बुकवरून, दुसऱ्या कुठल्या तरी बुकवरून, आणि ती बेस प्रोसेस काय आहे ॲक्च्युअली हे दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकावरून किंवा नेटवरून आपण घेऊ शकतो. तुम्ही कॉमेंटमध्ये टाका, क्लासरूममध्ये, गुगल क्लासरूममध्ये कॉमेंटमध्ये टाका. एखादा टॉपिक जर तुम्हाला समजला नसेल, खूप कठीण आहे आणि एकदम तुम्हाला ह्यावर्षी हे टाकून दिलेलं आहे, याच्या आधी बायोकेमिस्ट्री कुठेच कधीच शिकवलं गेलं नाही तुम्हाला,
आणि यावर्षी हे UGCने डायरेक्टली टाकलंय. म्हणजे सिलेबस सेटिंगची जी मीटिंग झाली, तर सिलेबस सेटिंगच्या मीटिंगमध्ये UGC कडून आलेलं सर्क्युलर होतं विद्यापीठामध्ये, आणि त्या सर्क्युलर आम्हाला BOS चेअरमनने, म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज, त्या बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमनने ते सर्क्युलर आम्हाला दाखवलं. ते UGC कडून आलेलं होतं आणि UGCने असं सांगितलं होतं की तुम्ही मुलांना हा सिलेबस द्या. या सिलेबसमध्ये तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर करू शकता, पण ह्या सिलेबसमधून तुम्ही काहीही मायनस करू शकत नाही. असं एकदम UGCने यावर्षी हा सिलेबस इंट्रोड्यूस केलेला आहे. याच्या आधी बायोकेमिस्ट्री तुम्ही थोडंफारही शिकलेले नाहीये, मी मान्य करतो. ओके, की याच्या आधी बायोकेमिस्ट्रीचा तुमचा काहीही संबंध आलेला नाहीये आणि डायरेक्ट तुम्हाला हे लिपिड मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम, एन्झाईम, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, डायरेक्ट हे तुम्हाला टॉपिक देऊन दिलेले आहेत यावर्षी. त्यामुळे तुम्हाला ते समजायला खूप कठीण जातील, हे मी मान्य करतो. पण नाही जर समजले तर तुम्हाला ते पाठच करावे लागतील आणि ह्या प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेस फिक्स आहे. ओके, तर त्याच्या रिॲक्शनच्या ज्या फिगर दिलेल्या आहेत त्या रिॲक्शनच्या फिगरवरून ती प्रोसेस तुम्हाला पाठ करावी लागेल आणि पाठ झाल्यावरती मग तुम्हाला ते हळूहळू लक्षात येईल. ओके, सो जर काही अडचण असली किंवा काही जर समजा तुम्हाला प्रश्न असले तर गुगल क्लासरूममध्ये लिंकच्या खाली कॉमेंट टाका. ठीक आहे. सो दुसरं युनिट आपलं बायोकेमिस्ट्री मधलं लिपिड मेटाबॉलिझम हे आज संपलेलं आहे. ठीक आहे, बाय.